नमस्कार मित्रमैत्रिणींनो. चित्रपटसृष्टीतील अत्यंत खेळकर, हसतमुख, देखणी आणि गुणी व्यक्तिमत्व म्हणजेच प्राजक्ता माळी. आज आपण तिच्याबद्दल जाणून घेत आहोत. प्राजक्ताने आजवर अनेक चित्रपट, मालिका, वेबसिरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. एवढंच नाही तर तिने स्वतःचा एक काव्यसंग्रह देखील नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. प्राजक्ता माळी एक कवी, अभिनेत्री, उत्तम होस्ट असण्यासोबतच उत्तम माणूस म्हणून देखील ओळखली जाते. प्राजक्ता माळीचा जन्म 8 ऑगस्ट 1989 साली पंढरपूर येथे झालाय. तिचा जन्म पंढरपूरमध्ये झालेला असला तरी ती लहानाची मोठी पुण्यात झाली आहे. प्राजक्ताचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये माजी अधिकारी आहेत. प्राजक्ताच्या आईचं नाव श्वेता माळी. प्राजक्ताला एक लहान भाऊ देखील आहे. त्याचं नाव प्रसाद. प्राजक्ता माळीने पुण्यातील शिवरामपंत दामले प्रशाला येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसेच बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स या पदव्या भरतनाट्यम या विषयात पूर्ण केल्या. प्राजक्ताने आपले पदवी शिक्षण ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलं. एवढंच नाही तर भरतनाट्यममध्ये पदवी संपादन करण्यासाठी प्राजक्ताला राज्य सरकारतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. या शिष्यवृत्तीचं नाव मिनिस्ट्री ऑफ कल्चरल फॉर हायर स्टडीज असं आहे. गुड मॉर्निंग महाराष्ट्र या टीव्ही शोमधून प्राजक्ताने होस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर तिने 2011 मध्ये सुवासिनी नावाच्या मालिकेमध्ये काम केलं. या मालिकेत प्राजक्ताच्या चांगल्या अभिनयामुळे 2013चा खो खो हा सिनेमा तिला मिळाला. प्राजक्ता माळी 2013 मध्ये एकापेक्षा एक नावाच्या डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये प्राजक्तासोबत दीप्ती केतकर, रुपाली भोसले, श्रुती मराठे, हेमांगी कवी या अभिनेत्री देखील होत्या. 2013 मध्ये प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेत प्राजक्ताने ललित प्रभाकर सोबत स्क्रीन शेअर केली होती. या मालिकेतल्या प्राजक्ता माळीने साकारलेल्या मेघना या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. लोक प्राजक्ताला मेघना या नावाने हाक मारायला लागले. जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सलग 2 वर्ष चालली होती. त्यानंतर 2017 मध्ये प्राजक्ता नकटीच्या लग्नाला यायचं या मालिकेत नुपूरच्या भूमिकेत दिसली. 2018 पासून महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोचं सूत्रसंचालन ती करताना दिसते. प्राजक्ताने 2013 मध्ये खो खो या सिनेमात काम केल्यानंतर ती संघर्ष या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसली. ललित प्रभाकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत 3 वर्षांनी 2017 मध्ये हम्पी या सिनेमात. याचसोबत प्राजक्ताने काशीनाथ घाणेकर या सिनेमात देखील काम केलेलं आहे. त्यानंतर पार्टी नावाच्या विनोदी सिनेमात देखील ती झळकली. प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि मस्त महाराष्ट्र या 2 शोचं होस्टिंग केलं आहे. महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. लोकांना खळखळून हसायला भाग पाडणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असतो. प्राजक्ता 2018 पासून आजपर्यंत हास्यजत्रा या शोची होस्ट म्हणून काम करत आहे. प्राजक्ताचे गाजलेले चित्रपट म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू, वाय चित्रपट, पार्टी, गांधी माय फादर, खो खो, संघर्ष, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तांदळा, एक मुखवटा, गोलबेरीज, चंद्रमुखी ज्यामध्ये तिने लावणी सादर केलेली आहे. तर तिच्या गाजलेल्या मालिका निम्मा शिम्मा राक्षस, नकटीच्या लग्नाला यायचं, जुळून येती रेशीमगाठी, एकापेक्षा एक, महाराष्ट्राची हास्यजत्रा, मस्त महाराष्ट्र. प्राजक्ताचे मधल्या काही काळात वजन खूप वाढलं होतं. कदाचित याच कारणामुळे ती मालिका आणि सिनेमांपासून दूर होती. प्राजक्ताचं वजन बदललेल्या जीवनशैलीमुळे जास्त प्रमाणात वाढलं. स्वतःच्या फिटनेसबद्दल प्राजक्ता आधीपासून थोडी जागरूक होती, पण तिने मधल्या काही काळात याकडे दुर्लक्ष केलं. प्राजक्ताने साखर, जंक फूड खाणं सगळ्या गोष्टी पहिल्या बंद केल्या. त्यानंतर तिने व्यायामाकडे लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःचं वजन नियंत्रणात आणलं. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आहाराला खूप महत्त्व आहे. वजन कमी करणे, शरीर निरोगी असणे इतकंच काय तर आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी सुद्धा आपण घेतलेला आहार आपल्याला खूप मदत करत असतो. प्राजक्ता माळी डाएट रुटीन फॉलो करत असते. प्राजक्ताच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी. प्राजक्ता माळीच्या आईची इच्छा होती की तिने डान्समध्ये आपलं करिअर करावं, म्हणून त्यांनी प्राजक्ताला डान्स अकॅडमीमध्ये घातलं. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्राजक्ता टॉपर होती. अशी ही बनवाबनवी आणि हेराफेरी हे सिनेमे प्राजक्ताला खूप आवडतात. प्राजक्ता ओशोंना मानते. तिने आपल्या उजव्या हातांवर त्यांचं नाव करून घेतलेलं आहे. प्राजक्ता माळीची पुण्यात एक डान्स अकॅडमी देखील आहे. प्राजक्ताला अभिनयातील करिअरनंतर राजकारणात उतरायचं आहे. प्राजक्ताने अलीकडे प्राजक्त प्रभा नावाचा तिचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तांदळा, एक मुखवटा हे प्राजक्ताच्या पहिल्या सिनेमाचं नाव. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत खेळकर, हसतमुख, देखणी आणि गुणी व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ताच्या आवडत्या गोष्टी: अभिनेता इरफान खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण, क्रिकेटर MS धोनी, गायक यो-यो हनी सिंग.
प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना याबरोबरच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणून नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्राजक्ताचे फॅन फॉलोइंग प्रचंड संख्येचे आहेत. असंख्य मुलांची ती ड्रीम गर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु अशी एक गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ही अभिनेत्री कोण? तर ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे. प्राजक्ता ऋतुजाची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. प्राजक्ताने तिच्या रानबाजार वेब सिरीजमध्ये बोल्ड भूमिका साकारलेली आहे. या सिरीजनंतर तिचा वाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिने मुक्ता बर्वेसोबत काम केलेलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माध्यमांशी बोलताना प्राजक्ताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला होता. ब्रेकअप दरम्यान शूटिंगचा अनुभव कसा होता याबद्दल तिने सांगितलं. वाय या चित्रपटात माझी खूप छोटी भूमिका आहे, पण ती तितकीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माझ्या खाजगी आयुष्यात खूप काही सुरू होतं. त्यावेळी माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, काय करते याची मलाच कल्पना नसायची. किंबहुना शूटिंग दरम्यान अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत. आम्ही जेव्हा चित्रपट पाहत होतो तेव्हा मला दिग्दर्शक आठवण करून देत होते की तू हा सीन करताना पडली होती, हा सीन करताना तू अशा पद्धतीने बोलली होती, तुला आठवतंय का? मी त्यांना फक्त हो असं म्हटलं, पण मला त्यावेळी एकही गोष्ट आठवत नव्हती. मी माझ्याच विचारांमध्ये गुंतले होते. याविषयी ती पुढे म्हणाली, मी जेव्हा वाय चित्रपट पाहिला तेव्हा फार खुश होते. हा चित्रपट निवडून मी योग्य निर्णय घेतला याची मला खात्री पटली. चित्रपटाचा विषय खूप छान आहे आणि तो पाहून रसिकसुद्धा विचारात पडतील. आपल्या महाराष्ट्रात आपल्याजवळ इतक्या गोष्टी घडतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर नक्कीच कळेल. तो तुमच्यासाठी एक मोठा धक्का असेल. वाय या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सध्या प्राजक्ताचा 3 अडकून सीताराम हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ताने आपल्या हातावरील टॅटू दाखवत त्या गोंधवण्यामागचं कारण देखील सांगितलं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता. याबद्दल बोलताना ती म्हणते की मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे, माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटतात. त्यांचं नाव टॅटू म्हणून का गोंधवलं हे विचारल्यावर प्राजक्ता म्हणाली, मला सगळ्यांसारखं फुलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या. मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडीत असेल. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते आणि त्यांच्या मते धर्म वगैरे असं काही नसतं. मी पण जात, धर्म अशा गोष्टी मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंधवून घेऊ शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंधवला. असा खुलासा प्राजक्तानं केला होता. प्राजक्ताचे चाहते तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन असतात. ती काय करते, काय नाही करत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. अभिनेत्रीचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. ती नेहमी तिच्या दागिन्यांची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. तर कर्जतला तिचं प्राजक्त कुंज नावाचं फार्म हाऊस आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. खरं तर प्राजक्ता माळीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीच्या लग्नाची अफवा बऱ्याचदा उडाल्याचंही आपण पाहिलंय. मात्र आता प्राजक्ता लग्नाच्या कपड्यात दिसल्यामुळे ती लग्नबंधनात अडकल्याची सोशल मीडियावर अटकळ बांधली जाते. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ जाहिरातीचा असून ज्यामध्ये प्राजक्ता नवरीसारखी नटल्याचं दिसते. प्राजक्ताने यावेळी मरून रंगाचा सुंदर घागरा घातलेला आहे. याचबरोबर या लुकला साजेसे सुंदर दागिने देखील घातलेले आहेत. प्राजक्ताचा हाच लुक पाहून चाहते तिच्या लग्नाची अटकळ बांधत होते. मात्र हा व्हिडिओ लग्नाचा नसून एका जाहिरातीचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे. या गोड आणि सुंदर अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.